हॅलो फ्रेंड्स, मराठी अन्नपूर्णामध्ये खूप खूप स्वागत। इथं आपण आज बनवणार आहोत वडापाव। त्यासाठी बटाटे घेतलेत, ते शिजत ठेवायचे आहेत कुकरमध्ये। त्यानंतर हिरवी चटणी बनवायला घ्यायची आहे। हिरवी चटणीसाठी पुदिना, मिरची आणि कोथिंबीर घेतली। थोडंसं मी इथं लसूण घेतलं आहे, शेंगदाणे घेतले, वाईट डाळ घेतली आहे आणि थोडीशी एक बडीशेप घेतली। ते आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, चांगलं चटणी बनवून घ्यायची आहे। थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार। ही आपली चटणी रेडी आहे अशी। मग मी तो कुकर शिजला, शिट्टी झाली, मग मी काढले। आता बटाटे मी सोलून घेतलेत आणि आपण थोडं हलक्या असे मॅश करणार आहोत। ते झाल्यानंतर मी बटाटे हे करण्यासाठी, तडका देण्यासाठी लसूण, मिरची आणि जिरे टाकून घेतलेत आणि थोडंसं मीठ टाकलं। मग कढई ठेवली आहे गॅसवरती। त्याच्यामध्ये जिरे, मोहरी टाकली आहे थोडीशी आणि कढीपत्ता टाकला आहे। जोडवते, टाईम माझं थोडं इकडं तिकडं झालं, त्याच्यामुळं मग थोडंसं लेट झालं। मग मी त्याच्यामध्ये आपलं जे वाटून घेतलं होतं लसूण आणि मिरची ते टाकलं आणि बटाटे टाकून घेतलेत, मिक्स करून घेतलं चांगलं। थोडीशी हळद टाकलेली, तेच बघू शकता। मीठ टाकायची गरज नाही, कारण की आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे ते ठेचताना। थोडीशी कोथिंबीर टाकली आणि फ्राय केली। तर आपण बेसन पीठ आणि 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालून मिक्स करून घेते। हे आपलं बॅटर असं जास्त पाणी नाही घालायचं, एकदम हलकं पाणी घालत घ्यायचं चालायचं तुम्हाला। आणि हे आपलं बॅटर असं गरम आहे। मग मी रोल करून घेते आहे। हे वडे बनवून झालेत। कढई ठेवली आहे मी, ती धुवून घेतली आणि तेच ठेवली आहे। वडे आपण त्या बॅटरमध्ये मिक्स करून वडे सोडायचे तेलात, हळूहळू तळून घ्यायचे ते। आणि हे आपलं तळून रेडी आहे। तर मी ते पाव घेतले, पावाला मी चटणी लावून घेते आपली हिरवी। तुम्हाला जसं जमाल, हे आमच्या घरात थोडंसं बेस्ट असतं। आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं चीज टाकलं त्याच्यावरती, गरम गरम वड्यावरती, आणि तो 2 मिरच्या ठेवल्या। तेच वडापाव।